आमच्या आगरी कोली चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे पांगा, म्हणजे आमच्याकडून कसा पांगा बनवतात। पांगा आता तुम्ही पण चला म्हणजे बघू कसा पांगा आमचा बनवतात। आगरी लोकांमध्ये, आगरी कोल्यांमध्ये मला नाही माहिती, पण आगरी लोकांमध्ये पांगा बनवतात आपल्या 9व्या दिवशी। तर मग चला मग आपण आता जोगवा मागू, आईचा जोगवा मागू आपण। 5 घरा जोगवा मागायचा। तर मी आता आलो जोगवा मागून। तर चला मग आता पांगा बनवू आपण। आगरी लोकांना आमच्या चूल म्हणजे जाम महत्त्वाची असतं। तर म्हणजे मी पण चुलुंबा बनवलेला मातीचा, बाहेर मातीचा चुलुंबा बनवलेला। तर मग तो आता या झाला ना मग पावसामुळं, तर मग मी आता इथं परत चुलुंबा बनवणार आहो, किंवा याचा आणीन बनवीन, किंवा याचा आपला भेट्टा आहे एकाचा तो आणीन। आणि चला मग आता आपण चावू, म्हणजे तांदूळ ते सगळे 5 घरा मागल्यान ते आता सोनेरी रंग होईस्तोवर भुजून घेऊ। ना अशा शेणी किंवा शेलकुंडा लागतात, म्हणजे त्याच्या नसते फूक नाही मारायची, पण पलसाच्या पानावर म्हणजे ते बनवू। आता तुम्ही बघालच, तर चला आपण म्हणजे या करू बनवू। आता पहिले आपल्याला इथं चुलुंबा बनवायला लागल। तर आता आपला म्हणजे याच्यापणी थोडी मदत केली, तर इथं आता बनवले जसं होईल तसं देवाला प्रसाद, म्हणजे जसा होईल तसा। कारण की आम्ही म्हणजे चूलवरती होती माझी चूल, पण ती वरती लाद्या लावल्या ना, मग तिथं नाही बसवली। तर पण चूल लागतंच म्हणजे, तर मी आता आणणार आहे चुलुंबा। तर सध्या आपण याच्यावर म्हणजे देवीचा प्रसाद बनवू। आणि आज जाम भारी ऊन, म्हणजे ऊन मस्त पडले। तर आमच्या इथलं वातावरण तुम्ही बघू शकता, एकदम मस्त असा हिरवळ आहे आणि ऊन पण आहे। तर चला आपण पांगा बनवू। म्हणजे आणि एक फुल आले बघा इथं, बाकी जास्त फुलंच नाही, पावसामुळं कशी जास्त फुलंच नाही आली। तर मग चला मग आता बनवू। तर आता आपण आपलं चावल आता म्हणजे सोनेरी होस्तोवर भाजायचं, त्यानं थोडी हलद असतंच, आणि ते मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आता। तर असं चावल भुजून मग ते दलून घ्यायचं, मिक्सरमध्येच बारीक करायचं। बारीक नाही म्हणजे असं आपला थोडं भरडत ठेवायचं आपल्या रव्यासारखं। आणि मग आता आपण भाकरीनं कसं उन्हावणी घेतो, तसं भाकरीनं उन्हावणी पाणी ठेवायचा, अंदाजे आपलं जसं असतील तसं। आणि इकडं एक म्हणजे स्वयंपाक पण करीत घेतले, तसं एक म्हणजे आल्यावर भूक पण लागतं ना जेवायला। आणि मग उन्हावणी थोडं गरम पाणी उकळला ना, मग त्याच्यात थोडं गूळ टाकायचा, आणि थोडे आपल्याला वाटलं तर वेलची पण टाकायची, आणि मग आपला उन्हावणीसारखा करायचा। उन्हावणीसारखं आपला मळून घ्यायचा ना, एकच भाकर, म्हणजे जेवढी मोठी होईल तेवढी एकच भाकर बनायची ना। तर उन्हावणी असं म्हणजे या करायचं, आपल्या पलसाच्या पानानं एकच असं भाकर बनवायची या। आता मी त्याच्यानंच बनवणार आहो, म्हणजे अशी मग कापरी जाम तापवायची, त्याच्यावर पलसाची पानं अशी तेल लावून ठेवायची, आणि मग अशी त्याच्यानंच त्याला टाकायची, अशी जेवढी होईल तसं पीठ असं एकच भाकर बनवायची। तर जेवढा होईल तेवढा एकच म्हणजे अशी भाकर बनवायची, आणि त्या पानांना तेल लावून वरती पण आता आपण शेलकुंडा किंवा शेण असताना त्याच्या वरती ठेवायची, फूक नाही मारायची, म्हणजे मग तो आपला म्हणजे होता असा खरीनच असं होतं। तर चला मग आता नंतर बघू, आरती बिरती बंद कर। चला मग आपलं झालं आता, म्हणजे आरतीची तयारी करू, म्हणजे अशी ना। आता आपला पांगा झालेला आहे, तर चला मग आता देवाऱ्यात जाऊ आपण आरती बिरती घेऊन। देवाचं गुण गाया ग गाया,
सदानंदाला यारोबाई लागलं मुरळीला तर माझ्या लागलं भाग्याला पोरा मध्ये संध्याकाळी सगळी मंदिरावर जेवायला यायचा भंडारा पवेल संध्याकाळी सगळी जेवायला यायचा मंदिरावर हे घरा कोणती सांगायला जाणार नाही नाही नको काय ना मला आता देवाऱ्यात दर्शन घेऊन आपण आल्या गावदेवीच्या गावदेवी मातेच्या मंदिरात तर मग आता पाया पडू आपण. आणि मग आम्ही आता दर्शन करून घरी चालल्या आणि तुम्ही बघू शकता असे हिरवळ आणि पातोऱ्यांची पानासारखी. तर चला मग आता घरी जाऊ. एकदम म्हणजे बघत बोललं असं नारळ मस्त बघले. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा. सोपं आहे. जय आगरी कोली.